नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। 852 रुपयांचे कापूस बियाणे 3000 रुपयांना। काळा बाजारावर कारवाई न झाल्यास शिरपूर फर्स्टचा तीव्र आंदोलनाचा इशारा। कृषी विभागाची बघ्याची भूमिका। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिरपूर फर्स्ट आक्रमक। शिरपूर तालुक्यात कापूस लागवडीला सुरुवात झाली असून दुसरीकडे बियाणांच्या काळ्या बाजाराने शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे। कापसाचे 852 रुपये किमतीचे Y1 हे देशी बियाणे बाजारात 2.5 ते 3,000 रुपयांना विकले जात आहे। शिरपूर फर्स्ट संघटनेच्या 23 ते 28 मे दरम्यान सुरू असलेल्या जनसंघर्ष यात्रेमध्ये गावोगावी ही लूट उघडकीस आली। भरारी पथकाने चौकशी करूनही अद्याप अहवाल प्रकाशित न झाल्याने कृषी विभागाच्या संशयास्पद कार्यप्रणालीवर संतप्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या गंभीर प्रकाराची दखल घेत शिरपूर फर्स्टच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना आज थेट निवेदन देण्यात आले। प्रशासनाने बघ्याची भूमिका सोडून या काळा बाजाराची तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। जर येत्या काही दिवसात प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिरपूर फर्स्टतर्फे तालुक्यात मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा थेट इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे। आज शिरपूर फर्स्टच्या वतीने तालुका कृषी विभागाला निवेदन देण्यात आले। गेल्या 23 मे पासून शिरपूर फर्स्टच्या वतीने जनसंघर्ष यात्रा या तालुक्याभरात सुरू आहे। गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचं काम सुरू आहे आणि आज या यात्रेचा 4था-5वा दिवस आहे। जेव्हा आम्ही 23 पासून ही यात्रा काढली तेव्हा प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की देशी Y1 हा जो बियाणाचा विषय हा अतिशय गंभीर विषय आहे। देशी Y1 हे पीक 852 रुपये त्याची MRP आहे, पण बाजारामध्ये खुलेआम या सगळ्या 852 रुपयाचं Y1 बियाणं हे 2.5 ते 3,000 पर्यंत विकलं जात आहे। जेव्हा कृषी विभागाला विचारणा केली की किती आपला साठा होता तर त्यांनी सांगितलं 1400 ते 1500चा साठा होता, परंतु खरं बघायला गेलं तर तालुक्याभरामध्ये 25 ते 30,000 Y1चे बियाणे विकले गेलेले आहेत। तर प्रमुख प्रश्न असा आहे की जरी 2-2.5 हजार रुपये सरासरी धरले तर हे 30,000 जे Y1चे बियाणे या तालुक्यामध्ये विकले गेलेत। 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि घोटाळा या तालुक्याभरामध्ये झालेला आहे। आणि जर का शेतकरीवरती आधीच पेट्रोल, डिझेल आणि हमी भावाचं संकट असताना अशा पद्धतीने जर का डीलिंग आणि या कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांवरती असा अधिक रुपयाचा पैसा घेऊन अन्याय केला जात असेल तर हे फार चिंताजनक आहे। याआधी देखील अनेक वृत्तपत्रांनी बातमीदारांनी यावरती बातमी दाखवली आणि त्याचंच आज तात्काळ आम्ही 5व्या दिवशी जनसंघर्ष यात्रेच्या 5व्या दिवशी येऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। परंतु इथं आल्यानंतर एक गोष्ट अशीही घडली की शेतकऱ्यांनी अजूनही याबाबतची लेखी तक्रार दिलेली नाही। तरी या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की जर असं कुठला 852चा बियाणा जर 860 रुपयाला जरी 2 रुपये जास्ती जरी घेऊन घेतला असेल तरी तुम्ही त्याबाबतची लेखी तक्रार करा आणि आमच्याशी संपर्क साधा। जर असा कोणता डीलर किंवा असा कोणता व्यक्ती आढळून आला तर त्याला सर्वस्वी जबाबदार तो डीलर तर असेलच, पण त्यापेक्षा जास्ती तालुका कृषी विभाग त्याला जबाबदार असेल। आणि या 2 कोटी रुपयाचा घोटाळा या भरारी पथक नेमण्यात आलंय ते भरारी पथक नेमकं फक्त नाश्ता पाणी करायला तिथं जातं की काय असाही प्रश्न होतो। आम्ही या माध्यमातून निषेध व्यक्त करतो आणि येत्या काळात जर का याच्यावरती 2 दिवसाची आज भूमिका स्पष्ट केली नाही तर मोठं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन या तालुक्यात उभारल्याशिवाय राहणार नाही। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।